अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला भगवान विष्णूंची एक सुंदर अशी कथा सांगणार आहे, जे की आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख संकट येतात त्या सर्व संकटांची प्रश्नांची उत्तरे आजच्या या कथेतून तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून कृपया करून विश्वासाने ही कथा तुम्हाला ऐकायची आहे. चला तर मग भक्तांनो, सुंदर अशा कथेला सुरुवात करूया. भगवान विष्णू म्हणतात, आईवडिलांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ मुलांनाही भोगावे लागते. भक्तांनो, एकदा माता लक्ष्मी म्हणाली, हे स्वामी, आज मला एक खूप मोठा प्रश्न पडला आहे. तो प्रश्न मला अस्वस्थ करत आहे. कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन मला समाधान करा. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते बिनधास्तपणे मला विचार. तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे भगवंता, माझा प्रश्न आहे की आईवडिलांचे चांगले किंवा वाईट कर्माचे परिणाम त्यांच्या मुलांनाही भोगावे लागतात का? तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आईवडिलांच्या कर्माचे फळ आणि त्याचे परिणाम हे त्यांच्या मुलांना नक्कीच भोगावे लागतात. भगवान विष्णू कथा सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात, हे देवी, प्राचीन काळी एका गावात श्याम नावाचा शेतकरी राहत होता. तो शेतकरी खूप गरीब होता, ज्याने खूप मेहनत करून कष्टाने घराचा सर्व खर्च भागवत होता. त्याला दिवसभराच्या कामानंतर मजुरी म्हणून फक्त 30 रुपये मिळायचे. त्यातून तो दररोज 15 रुपये दान करायचा आणि 15 रुपये घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. आणि काही दिवसानंतर त्यांना 2 जुळी मुले झाली. त्यामुळे आता श्यामच्या कुटुंबात 2 नवरा बायको आणि 2 जुळी मुले असे 4 सदस्य झाले होते. दिवसेंदिवस खर्च वाढत असल्याने हळूहळू श्यामला त्याच्या मुलांच्या देखभालीमध्ये अडचणी येऊ लागल्या. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, एके दिवशी शेतकऱ्यांचा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्ही रोज 30 रुपये कमवता, त्यातील 15 रुपये दान करता आणि मग तुम्ही फक्त 15 रुपयावर कसे खर्च भागवता? मग आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून शेतकरी शांत झाला. त्यामुळे शेतकऱ्याला शांत पाहून त्याची पत्नी म्हणाली, नाही बेटा, असे नाही. तुमचे वडील रोज 30 रुपये कमावतात आणि 15 रुपये दान करतात, ते फक्त तुमच्यासाठी, दुसऱ्यांसाठी नाही. पण त्या दोन्ही मुलांना हे समजले नाही. पण दोघेही लहान होते. मग काही काळ असाच गेला आणि शेतकऱ्याची दोन्ही मुले हळूहळू मोठी होऊ लागली. श्याम एके दिवशी कामावरून घरी येत असताना त्याचा अपघात झाला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. जेव्हा श्यामच्या पत्नीला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी मिळाली, तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि मग एके दिवशी श्यामच्या 2 मुलांची त्याच्या आईला विचारले. श्यामच्या 2 मुलांनी त्यांच्या आईला विचारले, आई, आमचे वडील कुठे गेले? तेव्हा ती म्हणाली, बेटा, तुझे वडील आम्हाला सोडून भगवान शंकराकडे गेले आहेत. जेव्हा तुमचे वडील जिवंत होते तेव्हा ते दिवसाला 30 रुपये कमवायचे. त्याच 30 रुपयामधून 15 रुपयाने आपले पालनपोषण करायचे आणि उरलेले 15 रुपये दान करायचे. मुले म्हणाली, आता आपले बाबा नाही आहेत तर आपले पालनपोषण कसे होणार? आपले पोट कसे भरणार? तेव्हा आई मुलांना म्हणाली, ज्या घरामध्ये गरिबी असते तिथे मदतीला कुणीच येत नाही. सर्वजण त्यांच्यापासून दूर पळू लागतात. फक्त त्यांच्यासोबत देवच असतो, कारण तो गरिबांचा दाता आहे. तेव्हा मुलांनी आईला सांगितले, आई, तो असा विचार करू नकोस. आम्ही दोघे भाऊ भगवान शंकराकडे जाऊ आणि आपल्या बाबांना घेऊन येऊ, कारण भगवान शंकर खूप दयाळू आहेत. आमचे दुःख पाहून त्यांना नक्कीच आमची दया येईल आणि ते आमच्या वडिलांना नक्कीच परत पाठवतील. आई मुलांच्या या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. एके दिवशी श्यामची बायको तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून कामाच्या शोधात गावात गेलेली असते आणि दुसरीकडे त्याची 2 मुले म्हणजे दोघे भाऊ आपापसात विचार करू लागतात की आपण कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे जाऊन आपल्या वडिलांना परत आणायचे का? असा विचार करून दोघे भाऊही वडिलांना आणण्यासाठी घरातून बाहेर पडतात. दोघे खूप वेळ चालत गेल्यावर त्यांना थकवा जाणवला आणि एक मोठा वटवृक्ष पाहून ते त्याच्या सावलीत येऊन उभे राहिले. मग या वटवृक्षाच्या सावलीत थोडा वेळ आराम करावा असा विचार दोन्ही भावांनी केला. तेव्हा वटवृक्ष मानवी आवाजात म्हणाला, मुलांना, तुम्ही कोण आहात
आणि कुठे चालला आहात? आजपर्यंत तुमच्यासारखी कोमल मुले माझ्या सावलीत बसली नाही. तेव्हा त्या 2 मुलांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत आणि आम्ही कैलास पर्वतावर भगवान भोले शंकराकडे आमच्या वडिलांना परत आणण्यासाठी जात आहोत. तेव्हा त्या वटवृक्षाने त्या मुलांचे बोलणे ऐकले. तेव्हा ते म्हणाले की मुलांनो, तुम्ही माझ्यासाठी सुद्धा भगवान शंकरांना एक प्रश्न विचारा. आणि तो म्हणाला, मी अनेक वर्षे इथे उभा आहे, पण माझे एकही पान जमिनीवर पडले नाही आणि माझ्या फांद्याही सुकत नाहीत. मी काय पाप केले आहे, असे काय झाले आहे की ज्यामुळे मला या योनीतून मुक्ती मिळू शकली नाही? याचे कारण काय आहे? मग त्यांनी दोन्ही मुलांना म्हटले की ठीक आहे, तुमचा हा प्रश्न आम्ही भगवान शंकराला नक्कीच विचारू, असे सांगून दोन्ही मुले पुढे जाऊ लागली. आणि वाटेत त्यांना एक अतिशय भयानक खूप मोठा साप दिसला. त्या सापाला पाहून दोन्ही भाऊ भीतीने थरथर कापू लागले आणि उभे राहिले. दोघे भाऊ तिथून पळून जाणार होते, तेवढ्यात तो साप मानवी आवाजात बोलू लागला आणि म्हणाला, मुलांनो, मला घाबरू नका, मी तुम्हाला काहीच करणार नाही. तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात ते सांगा. मग दोन्ही मुलं त्या सापाजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली, हे सर्पदेव, आम्ही दोघेही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. आम्ही आमच्या वडिलांना आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत. तेव्हा साप म्हणाला, मुलांनो, माझा सुद्धा एक प्रश्न आहे, तो तुम्ही भगवान शंकरांना विचारून या. मी बरीच वर्षे इथे पडून आहे, मला आता चालताही येत नाही, माझ्या शरीरात थोडासाही जीव नाही. मागच्या जन्मी मी असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही? याचे कारण काय आहे? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, तुमचा हा प्रश्न भगवान भोले शंकराला विचारून आम्ही नक्कीच येऊ. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, हे सांगून दोन्ही मुले पुढे चालू लागली. तेव्हा वाटेत त्यांना एक सेठजी भेटले. सेठ म्हणाला, मुलांनो, तुम्ही दोघे कोण आहात आणि इतक्या कडक उन्हात कुठे जात आहात? आणि तुम्ही दोघे खूप लहान आहात, खूप कोमल दिसत आहात. तेव्हा ती मुलं म्हणाली, सेठजी, आम्ही दोघंही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. आम्ही दोघे कैलास पर्वतावर आमच्या वडिलांना आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत. तेव्हा तो सेठ म्हणाला की माझा एक प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारा. तेव्हा तो शेठ म्हणाला, मुलांनो, इथे येणाऱ्या प्रत्येक जणांची तहान भागवण्यासाठी मी अनेक वर्षापासून इथे विहीर खोदत आहे, पण त्यातून अजून पाणी निघाले नाही. मी माझ्या मागील जन्मात असा कोणता गुन्हा केला आहे की या विहिरीला अजून पाणी लागले नाही, ज्यासाठी मी ही विहीर खोदण्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे शेठ, तुमचा हा प्रश्न आम्ही नक्कीच भगवान शंकराला विचारून तुमच्याकडे परत येऊ. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, असे सांगून दोन्ही मुलं तिथून पुढे जाऊ लागली. आणि चालत असताना त्यांना एक वाहणारी नदी दिसली. मग हळूहळू दोन्ही भाऊ नदीच्या काठी पोहोचले आणि नदीतून एक मासा बाहेर आला आणि तो मासा त्यांच्या पायाजवळ आला आणि म्हणू लागला, अरे मुलांनो, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही दोघे बोटीशिवाय कुठे जात आहात? मग मुले म्हणाली की आमच्याकडे बोटीत बसायला पैसे नाहीत, कारण आमचे वडील रोज 30 रुपये कमवत होते, त्यातून ते रोज 15 रुपये दान करायचे आणि 15 रुपयामधून आमचा उदरनिर्वाह करून कसे तरी आमचे घर सांभाळले जायचे. आता आमचे वडील घरी नाहीत, ते भगवान शंकराकडे गेले आहेत, म्हणून आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे आमच्या वडिलांना परत आणण्यासाठी जात आहोत. त्या मुलांचे म्हणणे ऐकून मासा म्हणाला, मुलांनो, माझा एक प्रश्न आहे, तो भगवान शिवाला विचारून या, कारण मी अनेक वर्षापासून या नदीत भटकत आहे. माझ्या 7 पिढ्या उलटून गेल्या, पण मी अजूनही या नदीत राहत आहे. मी माझ्या पूर्वजन्मात असा कोणता अपराध केला होता ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही? याचे कारण काय आहे? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, आम्ही तुमचा हा प्रश्न भगवान शिवाला नक्कीच विचारू आणि परत येताना तुम्हाला कळवू. त्यानंतर चालत असताना दोघे भाऊ नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचले. तेव्हा तिथे एक मृत व्यक्ती पडलेल्या अवस्थेत दिसला. त्या दोन्ही मुलांना पाहून मृत व्यक्ती म्हणू लागला, मुलांनो, तुम्ही कोण आहात, कुठे चालला आहात? तेव्हा त्या मुलांनी त्यांचा आवाज ऐकला आणि ती मुले म्हणाली, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत, आम्ही दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे जात आहोत, त्यांच्याकडून आम्ही आमच्या वडिलांना परत आणण्यासाठी जात आहोत. मग तो मृत व्यक्ती म्हणू लागला, तुम्ही भगवान शंकरांना माझाही एक प्रश्न विचारा की माझे शरीर अनेक वर्षापासून या नदीच्या काठावर आहे. कधी कधी पाण्याची लाट आली की माझे शरीर नदीच्या आत जाते, पण नदीतून बाहेर
पडल्यावर माझे शरीर पुन्हा किनाऱ्यावर येते. शिवाय माझे शरीर वितळत नाही किंवा सडतही नाही. ते इतकी वर्ष हा त्रास भोगत आहे. मी माझ्या पूर्वजन्मात असे कोणते पाप केले होते की ज्यामुळे मला या देहातून मुक्ती मिळू शकली नाही, आणि याचे कारण काय आहे? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, तुमचा हा प्रश्न भगवान शंकरांना विचारून आम्ही नक्कीच तुमच्याकडे परत येऊ. मग तिथून चालत चालत दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराजवळ पोहोचले आणि हात जोडून दोन्ही भावांनी भगवान शंकरांना नमस्कार केला आणि म्हणू लागले, हे भगवान, माझे वडील कुठे आहेत? जेव्हा माझे वडील घरी होते तेव्हा ते रोज 30 रुपये कमवायचे आणि त्यातील 15 रुपये दान करायचे आणि 15 रुपये घेऊन आमचा सांभाळ करायचे. पण आता तो घरी नसताना आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई उपाशी मरत आहोत. कृपया त्याला आमच्यासोबत आमच्या घरी पाठवा. मग भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, भगवान शिव त्या 2 मुलांचे म्हणणे ऐकून म्हणाले, ठीक आहे, मी तुमच्या वडिलांना पाठवतो. आधी तुम्ही दोघे भाऊ इथे बसा. भगवान शंकरांनी त्या दोन्ही गोंडस मुलांना आपल्या जवळ बसवले आणि त्यांना खाऊ घातल्यानंतर त्यांना विचारले की तुम्हाला आणखीन काय हवे आहे. मग त्या 2 मुलांनी भगवान शंकरांना वाटेत जे काही घडलं, त्यांना कोण कोण भेटलं आणि ते काय म्हणाले त्याबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा भगवान शिव त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देत म्हणाले, मुलांनो, जाताना तुम्ही दोघांनी तुम्हाला जे कोणी भेटले त्या सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे त्यांना सांगा. त्यानंतर भगवान शिव म्हणाले की तुम्ही दोघेही जण आता तुमच्या घरी जा. तुमची आई तुमची वाट पाहत असेल. तुमचे वडील तुमच्या घरी पोहोचतील. मग दोन्ही भाऊ भगवान शंकरांना नमस्कार करून परत आपल्या घरी निघाले. वाटेत नदीच्या काठी पडलेला तोच मृत व्यक्ती त्यांना दिसला. त्या 2 मुलांना पाहून मेलेला माणूस म्हणाला, मुलांनो, माझा प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारला का? तेव्हा मुलांनी सांगितले की हो. भगवान शिव म्हणाले की तुम्ही पूर्वी मोठे विद्वान होता, पण तुमचे ज्ञान तुम्ही कोणालाही सांगितले नाही. आता जेव्हा तुमचा मृत्यू झालेला आहे तेव्हा तुमच्याकडे असलेले ज्ञान आतल्या आतच तुमच्यामध्येच घुसमटत आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे ज्ञान कोणाला सांगत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तेव्हा मेलेला माणूस म्हणाला, मुलांनो, आता अशा परिस्थितीत माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी कोण येईल? तुम्हीच माझ्याकडे असलेले ज्ञान घ्या. त्यानंतर मृत व्यक्तीने आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान दोन्ही भावांना दिले आणि ज्ञान दिल्यानंतर त्याच्या आत्म्याला त्वरित मोक्ष प्राप्त झाला. मग ते दोघेही भाऊ तिथून पुढे निघाले आणि चालत असताना त्यांना तिथे एक मासा दिसला. तेव्हा मासा म्हणाला, मुलांनो, तुम्ही माझा प्रश्न भगवान शिवाला विचारला होता का? तेव्हा ती 2 मुलं म्हणाली, हो. भगवान शंकर म्हणाले की तुमच्या आत अमृत आहे आणि जोपर्यंत तुम्ही हे अमृत कोणालाही देत नाही तोपर्यंत तुम्ही असेच व्यथित राहाल. तेव्हा मासा म्हणाला, मुलांनो, माझे अमृत कोणाला मिळेल? तुम्ही दोघेच माझ्यात असलेले अमृत घ्या. मग माशांनी त्याचे अमृत या 2 मुलांना दिले आणि त्या माशाचा आत्मा अमृत देताच त्यांना मोक्ष प्राप्त झाला. अशा पद्धतीने दोन्ही भाऊ तिथून पुढे निघाले तर वाटेत त्यांना सेठ दिसले, जे तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी विहीर खोदत होते. ते सेठ दोन्ही पोरांना पाहताच म्हणाले, बेटा, तुम्ही दोघांनी भगवान शंकरांना माझा प्रश्न विचारला होता का? तेव्हा मुले म्हणाली की हो बाबा. भगवान शिव म्हणाले की तुझ्या घरी 2 कुमारी मुली आहेत. जोपर्यंत तू त्या 2 मुलींचे लग्न करून त्यांचे कन्यादान करत नाहीस तोपर्यंत तुम्ही खोदलेल्या या विहिरीत पाणी येणार नाही. जे तुझे कर्तव्य आहे ते आधी कर. आधी तुमच्या मुलींची लग्न करा आणि कन्यादान करा, मग ही विहीर खोदून घ्या. मग तो सेठ त्या मुलांना म्हणाला, मी आता माझ्या मुलींसाठी लगेच मुलगा शोधण्यासाठी कुठे जाऊ? तुम्ही दोघेच माझ्या मुलींसाठी योग्य दिसत आहात. तुम्ही दोघेही खूप साधे स्वभावाचे आणि सुंदर आहात आणि तुम्ही दोघेही सारखे दिसता आणि आता तुम्ही दोघेही तरुण झाला आहात आणि विवाहास पात्रसुद्धा आहात. म्हणून पुत्रांनो, तुम्ही दोघेही माझ्या दोन्ही मुलींसोबत लग्न करा. मग त्या सेठने आपल्या 2 मुलींची लग्न त्या 2 मुलांशी लावून दिली आणि आपल्या दोन्ही मुलींना भरपूर पैसे देऊन त्यांची पाठवणी केली. मग दोन्ही भाऊ पुढे निघाले. वाटेत त्यांना तोच साप भेटला. त्या दोघांना पाहून साप म्हणाला, मुलांनो, तुम्ही माझा प्रश्न भगवान शिवाला विचारला होता का? मुले म्हणाली, हो. भगवान शंकर म्हणाले की जोपर्यंत तुझ्याकडे असलेले सर्परत्न पृथ्वीवर जोपर्यंत तुम्ही तो रत्न दान करत नाही तोपर्यंत तुमचे शरीर असेच राहील. तेव्हा साप म्हणाला, मुलांनो, हे सर्परत्न आता मी कोणाला देऊ? मुलांनो, हे सर्परत्न तुम्हीच तुमच्याकडे ठेवा. अशा प्रकारे ते रत्न दोघांना देताच सर्पाच्या आत्म्याला म्हणजेच त्या सापाला मोक्ष प्राप्त झाला.
अशा प्रकारे दोन्ही भाऊ आपापल्या पत्नीसह पुढे जाऊ लागले आणि वाटेत तेच प्रचंड वटवृक्ष दिसले, ज्याखाली दोन्ही भाऊ आराम करण्यासाठी सावलीत बसले होते. मुलांना पाहताच वटवृक्ष म्हणाले, मुलांनो, तुम्ही माझा प्रश्न भगवान शंकराला विचारला होता का? तेव्हा दोघांनी हो म्हटले. त्यावर भगवान शिव म्हणाले की तुमच्या मागच्या जन्मी तुमचे काम गुरुकुलात मुलांना शिकवायचे होते, पण त्या बदल्यात तुम्ही लहान मुलांकडून कामं करून घेतले आणि त्यांना चांगले शिक्षण देखील दिले नाही. त्या मुलांच्या शापामुळे तुम्हाला मोक्ष मिळाला नाही, म्हणून तुमच्यात भरलेले ज्ञान कोणाला तरी द्या, त्यानंतरच तुम्हाला पुन्हा मोक्ष मिळेल. तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात. दोन्ही मुलांचा संवाद ऐकून झाड म्हणाले, हे ज्ञान मी कोणाला देऊ? तुम्हीच का माझे ज्ञान घेत नाहीत? तेव्हा वटवृक्षाने आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान दोन्ही भावांना दिले. त्यामुळे त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळाली आणि तो त्या झाडाच्या बंधनातून मुक्त झाला. मग दोन्ही भाऊ त्यांच्या पत्नीसह चालत चालत त्यांच्या घरी पोहोचले. जेव्हा दोन्ही भाऊ त्यांच्या घरी पोहोचले, त्यांना पाहून त्यांची आई खूप खुश झाली आणि म्हणू लागली, तुम्ही दोघे कुठे गेला होतात आणि तुमच्यासोबत या 2 मुली कोण आहेत? तेव्हा दोन्ही भावांनी त्यांच्या आईला त्यांच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, हे देवी हे देवी, आता दोन्ही मुलांना समजले होते की आपले वडील परत येऊ शकत नाहीत. त्यांना मोक्ष मिळाला आहे. आपल्या वडिलांनी केलेल्या दानाचे फळ भगवान शंकरांनी आम्हा दोघा भावांना दिले आहे. म्हणून अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला संपूर्ण कथा सांगितली. तर भक्तांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस. पतीवर निष्ठित प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी, तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या पुण्य बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग. पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला. कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे
मी कोणतेही वर मागू शकते, तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत. देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोगाने विद्रुप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या. हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो. पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्यधैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1 अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती, ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता, तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दृष्ट परवर्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी, तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले. देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताचे पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता, ते सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्यकाळात मी, माझे कुटुंब श्रद्धेने
या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळही निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य. हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महानव्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे जननियता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते.
भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात.
जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.